आणि एक मोठी बातमी येते। सातारा पोलिसांनी दिल्लीत मोठी कारवाई केली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागणाऱ्या महिला प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय। जयकुमार गोरे यांना खंडणी मागण्याच्या प्रकरणात मांत्रिकाची एंट्री झाली आहे। महिलेनं मांत्रिक अशोक शर्मा यांच्या सांगण्यावरून खंडणी मागितली असं कबुलीच मांत्रिकांनी दिलेली आहे। साताऱ्याच्या वडूज पोलिसांनी दिल्लीमध्ये मांत्रिकाला अटक केली आहे। खंडणी मागणाऱ्या महिलेला हा मांत्रिक मार्गदर्शन करत होता अशी माहिती याच मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं ही खंडणी मागितली होती। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती? कोण आहे हा मांत्रिक? बिलकुल, हा मांत्रिक दिल्लीमध्ये असतो, परंतु तो मूळ मेरठचा असल्याचं सांगण्यात येते। दिल्लीमधल्या लक्ष्मीनगर या भागामध्ये हा मांत्रिक राहतो आणि जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी जी महिला आहे तिला खंडणी मागण्यासंदर्भातचा जो काही मेसेज होता तो याच मांत्रिकाने दिला होता असं सुद्धा उघड झालेलं आहे। त्याने कबुली सुद्धा दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे त्या महिलेने कोणाच्या तरी मांत्रिकाच्या सांगण्यावरून हा संपूर्ण कट आखला असं सुद्धा पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येते। परंतु या मांत्रिकाला खरं कोणी सांगितलं होतं का आणि त्याचबरोबर मांत्रिकानं असं करण्याच्या पाठीमागे काय उद्देश होता हे सुद्धा तपासावं लागणार आहे। आणि जी एकूण रक्कम मिळणार होती खंडणीच्या माध्यमातून त्या रकमेतला काही भाग जो आहे तो या मांत्रिकाला दिला जाणार होता। त्यामुळं खंडणीच्या या संपूर्ण केसमध्ये सुद्धा या मांत्रिकावर खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल होऊ शकतो आणि त्या संदर्भामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामुळं या संपूर्ण केसचा उलगडा जो आहे तो आता आणखीन होईल आणि त्याचे धागेदोरे जे आहेत ते कुठेतरी दिल्लीपर्यंत सुद्धा स्पष्टपणे दिसून आलेले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।